त्रिणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांचे शनिदेवाला साकडे. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी शनिमंडळ येथे शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करत साकडं घातलं आहे. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत 2 महिन्यांपूर्वी हृदयविकारामुळे बिघाड झाला होता. त्यावरील उपचार चालू असल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात काही आठवड्यांपासून दाखल आहेत. पूर्वीपेक्षा आता प्रकृतीत सुधार होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे गावित परिवाराकडून सांगण्यात आले आहे. तथापि पूर्वीप्रमाणे ते कार्यरत व्हावेत यासाठी त्यांचे सर्व हितचिंतक प्रार्थना करीत असून त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिनांक 18 मार्च रोजी नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ येथे जाऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्री शनिदेवाच्या मंदिरात विधिवत पूजन केली. तसेच राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्री शनिदेवाच्या चरणी साकडे घातले. शनी मंदिराचे पुजारी तथा प्रसिद्ध पुरोहित पांढारकर गुरुजी यांनी मंत्रोच्चार केले. याप्रसंगी शनी महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, हिम्मत पाटील, महेंद्र पाटील, भटू धनगर, महेंद्र राजपूत, चिंदू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9423497275.